नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा समाजशास्त्र म्हणजेच इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची द्वितीय घटक चाचणी जानेवारी महिन्यामध्ये होणारी द्वितीय सत्राची त्या चाचणीची 20 गुणांची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 1. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली. 2. भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते. 3. भारत सरकारने 1975मध्ये डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. 4. आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँड या देशात द हेग येथे आहे. खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. उत्तर: भारताच्या शेजारील चीन अण्वस्त्र सज्ज देश आहे. 2. चीनच्या मदतीने पाकिस्तानही अण्वस्त्र सज्ज होत आहे, म्हणून भारताने स्वसंरक्षणासाठी अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. पुढचा प्रश्न, भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे कारण 1. भारतात प्रतिवर्षी अनेक प्रकारचे उद्योगधंदे वाढत आहेत. 2. भारतीय वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री होत आहे, म्हणून भारतीय जनतेचा दर्जा सुधारतो आहे. 3. 1984मध्ये हुंडाबळी सुधारणा कायदा करण्यात आला कारण भारतात 1961चा हुंडाबंदी कायदा अस्तित्वात असूनही अनेक स्त्रियांचे संशयास्पद मृत्यू घडतच होते. यामुळे स्त्रियांना अधिक संरक्षण देण्यासाठी 1984मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला. प्रश्न दुसरा, संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 2. 1. पोटगी. एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला नवऱ्याने दरमहा ठराविक रक्कम देणे याला पोटगी म्हणतात. 2. अवकाश संशोधन. अवकाश क्षेत्राचे संशोधन करणे, हवामानाचा पूर्व अंदाज घेणे, उपग्रह प्रक्षेपित करण्याविषयी अभ्यास करणे इत्यादी प्रकारच्या संशोधनाला अवकाश संशोधन म्हणतात. 3. नकाराधिकार. एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर सुरक्षा परिषदेतील स्थायी राष्ट्रांना नकार देण्याच्या अधिकाराला नकाराधिकार म्हणतात. त्यानंतर पुढचा विषय भूगोल. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात किती फरक आहे? उत्तर: जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात +5 तास 30 मिनिटांचा फरक आहे. 2. अर्थव्यवस्थांचे प्रमुख प्रकार कोणते? उत्तर: भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था हे अर्थव्यवस्थांचे 3 प्रकार आहेत. 3. कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचा जनक म्हटले जातात? ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचा जनक म्हणतात. 4. आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजे काय? उत्तर: 180 अंश रेखावृत्ताला जास्तीत जास्त धरून जाणारी एक काल्पनिक रेषा म्हणजे आंतरराष्ट्रीय वाररेषा होय. ब भाग, भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2. 1. आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे. उत्तर: आज दळणवळण, वाहतूक, प्रवास आणि व्यापार अनेक पटींनी वाढला आहे.
शिवाय हे दळणवळण दूर देशातही आहे. त्यामुळे या सर्वात उत्तम समन्वय ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची ठरत आहे. 2. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनांची गरज स्पष्ट करा. 1. देशादेशातील व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनांची गरज निर्माण झाली. 2. आंतरराष्ट्रीय व्यापार सहज व न्यायपूर्ण व्हावा या उद्देशाने व्यापार संघटना निर्माण झाली. 3. भौगोलिकदृष्ट्या अर्थव्यवस्था म्हणजे काय? उत्तर: भौगोलिकदृष्ट्या अर्थव्यवस्था म्हणजे विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन, वितरण तसेच वस्तू व सेवांच्या उपभोगाशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था होय. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका इतिहास, भूगोल व राज्यशास्त्र या 3 विषयांवर आधारित होती. 20 गुणांची. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.